अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी। आता महाराजांचं छान असं शिखर समोरच आहे। खूप 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 आनंद होतोय, खूप छान वाटतंय, मस्त। म्हणजे महाराज बघा इथून तुम्ही पण दर्शन घ्या, कारण दरवेळेस अंधार असतो तेव्हा घेता येत नाही। एक मिनिट। श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी। मध्ये शूट अलाउड नाही आणि तिथे गेल्यानंतर कसलंच भान राहत नाही, कारण एवढं आपण महाराजांना भेटण्यासाठी एवढे आतुर झालेलो असतो आणि तिथे गेल्यानंतर तर खूप म्हणजे असं वाटतं की ती नजर आपण महाराजांच्या चरण पादुकांवरून बाजूलाच घ्यायला नको आणि महाराजांकडेच बघत राहावं असं वाटतं। खूपच छान वाटतं तिथे गेल्यानंतर तुम्ही काहीही देवाकडे मागणार नाही आणि काहीही सांगणार नाही, फक्त अगदी आपल्याला त्या ठिकाणी फक्त महाराजांना बघायचं डोळे भरून। खरंच खूप छान वाटतं। चला जाऊया जय गिरणारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी। तर महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या इच्छेनुसारच आम्ही आज छान असं दर्शन झालं महाराजांचं। महाराजांनी आज आमच्याकडून एवढं सुंदर पद्धतीने ही यात्रा करून घेतली, मस्त वाटतंय। तर गिरनार गुरु शिखरावर दत्त महाराजांच्या चरणांचं सुंदर असं दर्शन महाराजांच्या कृपेने झालं। खूप छान वाटतंय, कारण आम्ही जेव्हा मध्ये गेलो मंदिरात तर गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला बराच वेळ तिथे थांबता आलं। अगदी डोळे भरून आणि मन भरून महाराजांना पाहिलं, महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतलं। खूप छान वाटतंय, तो आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही। खूपच छान वाटलं, मस्त। आणि माझ्या बाळाचाही नमस्कार आम्ही सांगितला, कारण माझा राजा घरी आहे, आमचा छोटा गिरणारी ह्यावेळेस घरी आहे, जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं। तर अतिशय छान दर्शन झालं, खूप आनंद होतोय। तुम्हीही जेव्हा संधी मिळाली नक्कीच या, तुम्ही इच्छा करा मनात, जर तुम्ही इच्छा व्यक्त केली महाराजांना भेटण्याची, नक्कीच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील। आणि आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की महाराजांची इच्छा असेल तेव्हा मला बोलवतील, असं नाही। अगोदर आपण इच्छा व्यक्त करा की महाराज मला तुम्हाला भेटायला यायचंय। जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करतील आणि तुम्ही किती आर्ततेने महाराजांना ती साद घालताय, म्हणजे महाराजांना किती मनापासून तुम्ही सांगतायत, तर तेव्हा महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील। आणि त्याचबरोबर महाराज प्रत्यक्ष तर येऊन सांगणार नाही तुम्हाला की तू दर्शनाला ये किंवा काय, पण महाराज कोणाच्या तरी निमित्ताने तुम्हाला सांगतील, गिरनार विषयी माहिती देतील किंवा गिरनारचं काहीतरी विषय तुमच्या जवळ निघेल, तेव्हा समजायचं की महाराजांनी आपल्याला संकेत दिलेत आणि आपण गिरनारला लवकरच जायला हवं। इच्छा व्यक्त करा, महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील। जय गिरणारी, जय गिरणारी, तेरा भरोसा है भारी, जय गिरणारी, जय गिरणारी। आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात गिरनार गुरु शिखर दिसतंय, खूप छान वाटतंय, खूपच आनंद झाला, मस्त दर्शन झालं। गिरनार परिक्रमा जेव्हा होती तेव्हा आम्ही गिरनार गुरु शिखरावर दर्शनाला आलेलो नव्हतो, म्हणजे पाऊस फार होता, रोपवे बंद होता आणि गिरनार परिक्रमा झाल्यानंतर इथे यायचं होतं, पण प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि दत्तयाग झाला। दत्तयाग ज्या दिवशी असतो त्याच दिवशी आम्ही अगदी 4 ते 5चा स्लॉट असतो रोपवेचा, तेव्हा आम्ही दर्शनाला येतो। आणि महाराजांचं दर्शन झाल्यानंतर रात्रभर आम्ही छान असं गिरनार मध्येच, म्हणजे गिरनार गुरु शिखरावरच थांबतो। छान मस्त महाराजांचं रात्रभर सानिध्य लाभतं, पण ह्यावेळेस महाराजांच्या मनात काहीतरी वेगळं होतं। तर यावेळेस महाराजांनी काय होतं हे आमच्या नंतर लक्षात आलं, कारण जेव्हा गिरनार परिक्रमा झाली तर गिरनार परिक्रमा महाराजांच्या कृपेने अतिशय छान झाली। त्यानंतर दत्तयाग होता गिरनार मध्ये आणि आम्ही श्री दत्तधाम यात्रा या परिवारातर्फे या ग्रुप सोबत आम्ही आलेलो। तर जेव्हा दत्तयाग होता तर आम्हाला माहित नव्हतं की आम्ही दत्तयागच्या पूजेसाठी आम्ही बसणार आहोत, हे बिलकुलही आम्हाला काही कल्पना नव्हती। पण जेव्हाही मी गिरनारला येते तर साडी वगैरे सोबत असतेच, कारण पूजा असतात म्हणून छान अशी नऊवारी साडी, सोहळं वगैरे आम्ही सोबतच आणलेलं असतं।
तर आम्हाला माहित नव्हतं की गिरनारला दत्तयाग आहे हे माहिती होतं, पण पूजेला आम्ही बसणार आहोत हे माहित नव्हतं. तर दत्तयागसाठी अजून एक जोडपं होतं आणि आम्ही सुद्धा होतो. तर गिरनारमध्ये ज्या दिवशी दत्तयाग होता त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला त्या दादांनी सांगितलं, त्याबद्दल दादांचेही खूप धन्यवाद आणि महाराजांचे तर कोटी कोटी धन्यवाद महाराजांना. कारण महाराजांनी जेव्हाही आम्ही गिरनारला आलोय प्रत्येक वेळेला काही ना काही सुंदर असं आम्हाला छान असा अनमोल असं गिफ्ट दिलेलं आहे. तर महाराजांच्या कृपेने दत्तयाग पूजेला तर आम्हाला बसायचं सौभाग्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालं, पण गिरनार गुरु शिखरावर मात्र यायला शक्य झालं नाही कारण रोपवे बंद होता, पाऊस खूप जास्त होता. पण आणि गर्दी प्रचंड प्रमाणात होती. दुसऱ्या दिवशी रोपवेचं जाण्याचं तिकीट मिळत नव्हतं म्हणून, आणि 10,000 पायऱ्या चढून जायला तर शक्य झालं असतं, पण अथर्वही आमच्या सोबत होता आणि परिक्रमा आदल्याच दिवशी झालेली होती. म्हणून म्हटलं माझ्यामुळे यांनाही नको दोघांना त्रास, म्हणून थोडं आम्ही पण हे केलं की बघूया काय असेल काहीतरी महाराजांच्या मनात. म्हणून मागच्या वेळेस झालं नाही, पण ह्या वेळेस अगदी 15 दिवस झालेत. म्हणजे पौर्णिमेला, कार्तिक पौर्णिमेला आम्ही गिरनारमध्ये होतो आणि आता अमावस्या म्हणजे 15 दिवस झालेत. आज 13 डिसेंबर आहे. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने महाराजांनी आम्हाला गिरनारवर बोलवलं. हेच महाराजांना करायचं असेल जर तेव्हा आम्ही दर्शनाला आलो असतो, तर आज आम्ही गिरनारला नसतो. म्हणून ती महाराजांचीच इच्छा आणि म्हणूनच छान वाटतंय. महाराजांचा प्रत्येक निर्णय हा चांगलाच असतो. जय गिरनारी, तेरा भरोसा आहे भारी. चला जय गिरनारी, जय गिरनारी. अमृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापणा चारुनुत श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सावित्री काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्य रूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नर हरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पिठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव, श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव. भावग्राह्य क्लेशहारी सुकीर्ते, घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता तुदीपस्त्वं, त्राता योग क्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं ह्राशु त्वदैन्यं. त्रातारं नो वीक्षयिषा सुजूर्ते, घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते. नान्यस्राता नापि दाता न भर्ता, तत्त्वो देव त्वं शरण्योकहर्ता. पूर्वात्रयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं, सत्संग प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनं, प्रपटे नियतो भक्तास श्री दत्ता प्रियो भवेत. वसुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित घोर कष्टोद्धारण स्तोत्र श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्व विभूतिदाय क्रोम असाध्य कर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सौंह सर्व मनः क्षोभनाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लों भूमंडलाधिपत्यप्रदाय द्रां चिरंजीविने वषट वशीकुरु ओषट आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाटय ठह स्तंभय खेम मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदी ग्रहान् निवारय व्याधिन विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्व मंत्र स्वरूपाय सर्व यंत्र स्वरूपाय सर्व तंत्र स्वरूपाय सर्व पल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। हर हर महादेव। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी ते स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगा जीवितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त कितीदा दिली बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गिरनारी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी जय गिरनारी। तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवणार आहे तर ते आहे अनसूया मातेचं छान असं शिखर आहे अनसूया शिखर, त्यानंतर आहे रेणुका मातेचं शिखर आणि त्यानंतर आहे महाकाली मातेचं शिखर। तर ते आता तुम्ही याच्यात व्हिडिओमध्ये पाहणार आहात। त्याचबरोबर जे महाकाली शिखर आहे त्या ठिकाणी मातेचा चेहरा आपल्याला दिसतो, अतिशय छान असं म्हणजे अगदी ह्या ठिकाणाहून पाहिल्यावर तर धारदार असं म्हणजे निद्रिस्त अवस्थेत आहेत माता, झोपलेल्या आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणाहून दिसतं। पण छान असं मातेचं डोळे, त्यानंतर नाक अगदी धारदार, हनुवटी, त्यानंतर मान आणि पुढे असं इतकं छान व्यवस्थित ह्या ठिकाणाहून दिसतंय। ते व्हिडिओमध्ये कसं दिसेल ते तर मला काही आयडिया नाहीये, पण इथून तरी आम्हाला अगदी छान स्पष्ट दिसतंय। जय गिरनारी जय गिरनारी। आणि सर्वात महत्वाचं दत्तात्रयांच्या कृपेने गिरनार परिक्रमेच्या वेळेला आमचं दर्शन झालं नव्हतं, पण ह्या वेळेला महाराजांनी छान दोन वेळा आम्ही दर्शन घेतलं। अगोदर दर्शन करून आम्ही खाली आलो, पण इथून निघायचं काही जीव होत नाही। माझ्या मिस्टरांचं केव्हाच सुरू आहे की कारण मी इथून निघतच नाही लवकर। खरंच मस्त वाटलं, 2 वेळा दर्शन झालं महाराजांनी, म्हणजे परिक्रमेच्या वेळेचं राहिलेलं ते एक आणि आजचं असं आम्ही छान दर्शन झालं। 2 वेळा महाराजांनी छान दर्शन घडवलं, मस्त वाटतंय। चला भेटूया थोड्या वेळात। जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी। आता पहा व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहताय तर जे पहिलं आहे तर हे आहे अनसूया शिखर। त्यानंतर इकडे
मध्यभागी जे आहे हे रेणुका मातेचं स्थान आहे, रेणुका माता. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी जे आहे ते महाकाली मातेचं स्थान आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे 3 डोंगर आहेत. गिरनार गुरु शिखरावर आपण दर्शन झाल्यानंतर जेव्हा बाहेर येतो तिथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला हे दर्शन होईल. त्याचबरोबर हे जे महाकाली मातेचं शिखर आहे तर ह्या ठिकाणी पहा, जे मी झूम करते तर ह्या ठिकाणी मातेचा हा चेहरा आहे, दिसेल की नाही, चेहरा आहे आणि हे नाक आहे मातेचे, अगदी ओठ, हनुवटी, मान. तर अशा पद्धतीने आपल्याला इथून ते दिसतंय. खूप जास्त झूम केलंय मी, पण ते आता दिसेल की नाही माहित नाही. जय माता दी, जय आदिशक्ती आदि माया जगदंबे की जय हो, जय हो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, पहा, जय माता दी. चला, आदिशक्ती आदि माया जगदंबे की जय, जय माता दी, जय महाकाली मात की जय हो. श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी. चलो, तेरा भरोसा है भारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी. तर आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. गिरनार गुरु शिखर तुम्हाला दिसतंय, पहा, व्हिडिओमध्ये थोडं तरी दिसत असेल. तर जी कमान आहे त्या कमानीतून आता खाली उतरून आपण कमंडलू कुंड आहे त्या ठिकाणी जातोय. जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी. तर ह्या ठिकाणी एवढ्या उंचावर जल निर्माण कसं झालं, त्याचबरोबर अग्नी कसा प्रज्वलित होतो, दत्त कृपेने जी धुनी प्रज्वलित होत असते ती दत्त कृपेने आपोआप प्रज्वलित होते. आणि त्याविषयी देखील मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलंच आहे, गिरनारचा व्हिडिओ पहा. तर आता आपण खाली जाऊया. या ठिकाणी छान असा प्रसाद घेणार आणि नंतर मग आपण इथून निघणार आहोत. तर या ठिकाणी जे कमंडलू तीर्थ आहे, तर जे तीर्थ या ठिकाणी दत्त कृपेने निर्माण झालेलं आहे तर त्याच्यानेच प्रसाद बनवला जातो. आणि ते जल जे आहे ते आपण तीर्थ घरी आणू शकतो. ते तीर्थ तुम्ही घरात शिंपडू शकतात किंवा घरी ज्यांना दर्शनाला यायचं शक्य नसेल त्यांना ते तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकतात. पण या ठिकाणी पाणी थोडंही वाया घालायचं नाही, नाहीतर ते आपल्याला खूप बोलतात आणि तेही योग्यच आहे. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची खाली बॉटल असेल तर ती तुम्ही या ठिकाणी भरून घेऊ शकतात. चला तर जाऊया दर्शनाला. जय गिरनारी मध्ये धुनी आहे, धुनी प्रज्वलित होते त्या ठिकाणी. आज धुनी दर्शन आपल्याला होणार नाही कारण आज सोमवार नाहीये, आज आहे बुधवार, 13 डिसेंबर 2023 आणि वार आहे बुधवार. चला तर आता जाऊया. जय गिरनारी मध्ये व्हिडिओ अलाउड नाहीये म्हणून आता आपण इथेच थांबूया. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर दत्तात्रयांच्या कृपेने छान अशी महाराजांचं दर्शन झालं. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलंच की आम्ही ज्या ठिकाणी कमंडलू कुंड आहे त्याचबरोबर दत्त कृपेने अग्नी प्रज्वलित होतो त्या ठिकाणी दर्शनाला गेलेलो. मध्ये शूट अलाउड नव्हतं म्हणून मी तिथे शूट नाही केलं, पण तिथे सुद्धा अतिशय सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे. खूप छान वाटलं. प्रसाद घेतला आम्ही. त्यानंतर तिथलं तीर्थही तुम्ही घरी सोबत घेऊन जाऊ शकतात. तर छान असं दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि आता नंतर आम्ही ज्या 2 कमानी होत्या त्या कमानीतून बाहेर येऊन बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. आणि आता आम्हाला एक लहान छान अशी परी आहे, तिने सुद्धा महाराजांच्या कृपेने ती देखील चालत होती, अतिशय छान उत्साहाने चालत होती. पाहून खूप छान वाटलं. जय गिरनारी बच्चा, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय गिरनारी महाराज. दत्त महाराजांच्या कृपेने सुंदर असं दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि त्यानंतर आता आम्ही जे गोरक्षनाथ शिखर आहे तिथे आम्ही आता पोहोचणार आहेत. तुम्ही पाहू शकतात खाली जी कमान दिसते तिथून आम्ही आलोय. खूप मस्त वाटतं. विश्वास बसत नाही की जे उंचावर आपल्याला दत्तात्रयांचं शिखर दिसतंय त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेतलं. महाराजांचीच कृपा, आपण काहीही करू शकत नाही, त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. खूप छान वाटतं.
दरवेळेस जेव्हाही येतो ह्या ठिकाणी तर इथे आल्यानंतर असं वाटतं की अरे वा, एवढं उंचावर आपण गेलेलो, मस्त वाटतं. आणि खरं म्हणजे आपण स्वतः जात नाही, आपल्याला महाराज तिथे घेऊन जात असतात. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. अशी उठून बस ना बच्चा, तू पण दिसशील बघ व्हिडिओ मध्ये. जय गिरणारी. श्रीपाद राजम. तुला बोलता येतं ना, बोलून दाखव. श्रीपाद राजम शरणम प्रपदे. व्हेरी गुड बच्चा. छान छान छान. जय गिरणारी. आणि आता आपण आलेलो आहोत गोरक्षनाथ शिखर या ठिकाणी. आणि गोरक्षनाथ शिखर वरून देखील आपल्याला मस्त असं महाराजांचं दर्शन होतंय. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्री गुरुदेव दत्त. मस्त वाटतंय, छान. आणि आता ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. श्री गुरुदेव दत्त. गोरक्षनाथ शिखर. श्री गुरु गोरक्षनाथ चरण पादुका. श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांना कोटी कोटी नमस्कार. सो जय हो जय हो जय हो. जय गिरणारी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. दत्तात्रेयांच्या कृपेने मस्त छान दर्शन झालं. आणि आता आम्ही आलेलो आहोत गोरक्षनाथ शिखर या ठिकाणी. आणि आता आपण अगदी थोड्या वेळात अंबा मातेच्या इथे पोहोचणार आणि त्यानंतर रोपवेने मग खाली जाणार. महाराजांच्या कृपेने सुंदर दर्शन झालं. अगदी 2-2 वेळा गेलो दर्शनाला. खूप मस्त वाटलं. गर्दी होती पण जास्त नव्हती, म्हणून मस्त शांततेत बसून दर्शन घेता आलं. बऱ्यापैकी त्या ठिकाणी बसायला भेटलं. छान वाटलं. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरणारी. सेवा के लिए कितने दिन है? तो फिक्स नहीं है. अभी पहले मैं तो लोकेशन में था, 16 महीना वहाँ अधीनता करेंगे. और बाबा फिर अभी यहाँ आया 4 महीने हो गए. 4 महीना? 4 महीने हो गए. जय गिरणारी. आता आम्ही गोरक्षनाथ शिखर आहे तिथे बसले. मस्त वाटते. आणि आता अंबा मातेचं अगदी जवळच आहे. त्यानंतर मग रोपवेने जाणार आहे आम्ही. जय गिरणारी. बाय बेटा. जय गिरणारी. पुन्हा भेटूया. जय गिरणारी दादा. जय गिरणारी.
जय गिरणारी. युट्यूबवर तुम्ही दिसतील. हो का चांगलं पाचसाल सांगा हो नंबर आहे ना हो हो घेतला त्यांनी. कॅमेरा. जय गिरणारी. आता आपण अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचणार आहोत. तुम्ही पाहू शकता जवळच आहे. अगदी छान व्यवस्थित असा रस्ता आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लिंबू सरबत वगैरे असं बऱ्यापैकी सर्व काही असतं. त्यामुळे खूप जास्त वजन आणू नका. पाण्याच्या बॉटल्स आहेत. बऱ्याच ठिकाणी अगदी ठिकठिकाणी तुम्हाला चहा नाश्ता वगैरे असं बरंच काही आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आणि खूप जास्त वजन घरून आणू नका, कारण वजन जास्त असेल तर मग चढायला आपल्याला त्रास होतो. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आणि काठी मात्र विसरायची नाही. तुम्ही कितीही मॉर्निंग वॉकला जात असतील, कितीही चालण्याची सवय असेल तरीही काठी जरूर घ्या, कारण उतरताना आपल्याला काठीची मदत होते. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. श्री गुरुदेव 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 दत्त. जय गिरणारी. दत्तात्रयांच्या कृपेने छान आज अतिशय सुंदर दर्शन झालं. मस्त वाटतंय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्री गुरुदेव दत्त. खाण्याचे भरपूर पदार्थ आहेत. रस्त्याने तुम्ही घेऊ शकतात. मस्त खात पीत परमेश्वराचं नामस्मरण करत आपण गिरनार गुरु शिखर चढायचं आहे आणि उतरायचं आहे. प्रत्येक पायरीवर आपण दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. सेवाही होते आणि आपण पायऱ्या किती आहेत तिकडे लक्ष न देता आपण नामस्मरण करत चाललो तर आपल्यालाही छान वाटेल. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. इकडे मागे जे दिसतंय ते आहे गोरक्षनाथ शिखर. तिथून आपण आता आलोत आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे अंबा मातेच्या मंदिरात. मस्त वाटतंय. श्री गुरुदेव दत्त. जेव्हा थोडा पाऊस असतो तेव्हाही छान वाटतं. खूप पाऊस असतो तेव्हा तर मस्तच असतं, पण रिमझिम पाऊस असतो श्रावण ऑगस्ट मध्ये वगैरे, नारळी पौर्णिमा वगैरे असते त्यावेळेलाही खूप सुंदर असतं. अक्षरशः ढग खाली आलेले असतात. एवढं सुंदर असतं. पहाटेही तसंच असतं. वातावरण खूप छान असतं. हे पहिल्यांदाच आम्ही दिवसा आलोय दर्शनाला. म्हणजे आपण वरती आणि ढग खाली असं दिसतं. खूप छान वाटतं तेव्हाही. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. तर दत्त महाराजांच्या कृपेने अतिशय छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही अगदी 2 मिनिटात अंबा मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यानंतर आपण रोपवेने खाली जाणार आहोत. तर खूप सुंदर असं महाराजांच्या कृपेने सुंदर छान अतिशय मस्त असं दर्शन झालं. खूप भारी वाटतंय. आणि सर्वात महत्त्वाचं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि दत्तकृपेने आमची छान अशी यात्रा महाराजांनी करून घेतली. तर आमच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आणि 18वं सुरू झालं आणि महाराजांच्या चरणांचं दर्शन घडवलं. महाराजांनी खूप छान वाटलं. मस्त. चला जाऊया. जय गिरणारी. जय गिरणारी.
लाठी घेतल्या होत्या त्या आम्ही परत दिल्या आहेत. किती 100 रुपये दिले होते ना. ते किती घेतील 60 आणि आपल्याला 40 देतील रिटर्न. ओके चला. जय गिरणारी, जय अंबे मात की जय. जय अंबे मात की जय. जय अंबा मातेच कोटी कोटी नमस्कार असो. परत एकदा इकडून जाताना मातेच्या दर्शनाला 2 मिनिटात जाऊन येऊया. इकडूनच जायचं का. हा जय माता दी. आणि एकदा आपण इथे बसलो होतो जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा खूप थंडी होती या ठिकाणी. खूप जबरदस्त थंडी होती तेव्हा. ब्लँकेट पांघरून. काही आयडिया नव्हती काय ते. जय गिरणारी, श्री गुरुदेव दत्त. चला मातेचं पुन्हा एकदा दर्शन घेऊया. जय माता दी, जय अंबा माता की जय. आपण आता पुन्हा एकदा दर्शन घेऊ अंबा मातेचं. जय गिरणारी, श्री गुरुदेव दत्त. अंबे भवानी मात की जय. आदिशक्ती आदिमाया जगदंबेचा जय जयकार असो. जय माता दी. जय हो जय हो जय. माता की जय हो. जय माता दी, जय माता दी. आणि छान आम्ही पुन्हा 2 वेळा छान मातेचं दर्शनही झालेलं आहे. छान वाटतंय. जय माता दी. जय माताजी. आता आपण या ठिकाणी जाणार आहोत रोपवे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, जे नेहमीचे जाणारे आहेत त्यांना सर्व काही माहितीच असतं. आता इकडून आपण रोपवेच्या ठिकाणी जाणार आहेत आणि रोपवेचं येण्याचंही आणि जाण्याचंही आपण अगोदरच तिकीट घेतलेलं होतं. चला जाऊया रोपवेने. जय गिरणारी, जय गिरणारी. जय गिरणारी. या ठिकाणी आपल्याला छान असं गिरनार गुरु शिखर दिसतंय. त्याचबरोबर बाजूला जे आहे ते गोरक्षनाथ शिखर आहे. आणि आम्ही आहोत आता अंबा मातेच्या इथे. या ठिकाणाहून दोघंही दिसत आहेत. जय गिरणारी, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. रोपवेच्या ठिकाणी बरीच जागा आहे बसण्यासाठी. कितीही गर्दी असली तरी देखील व्यवस्थित सुंदर अशी सोय केलेली आहे. जर वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर अंबा मातेच्या इथे जे रोपवे केलेलं आहे तर त्या रोपवेच्या ठिकाणी त्यांनी सोय केलेली आहे. पूर्वी नव्हती पण आता रोपवे झाल्यापासून या ठिकाणी आहे. अजूनही काम सुरू आहे. खूप मस्त केलंय. श्री गुरुदेव दत्त. गिरनार हे गिरनार गुरु शिखर. आणि हे गोरक्षनाथ शिखर. आणि इकडे आहे अंबा मातेचं मंदिर. तिघही दिसतात ह्या पॉइंटवरून. जय गिरणारी, जय गिरणारी, जय गिरणारी.
मस्त छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही रोपवे आहे त्या ठिकाणी आलेलो आहेत. चला जाऊया रोपवेने. जय गिरणारी. चला. शिवदेव दत्त. जय गिरणारी. चला श्री गुरुदेव दत्त. आता इकडे आपण रोपवेने येणार आहे. येणारे येतात, जाणारे जात असतात. 5 वाजेपर्यंत रोपवे सुरू असतो. म्हणून जर तुम्ही रोपवेने जाणार असाल तर 4-4:30 वाजेपर्यंत इथे यायचं आहे. काही वेळेला गर्दी असली तर तुमचा नंबर लागणार नाही. चला जय गिरणारी. जय गिरणारी. जय गिरनारी तेरा भरोसा है भारी. चलो रोपवे से. मस्त वाटतंय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय गिरणारी. जय गिरणारी तेरा भरोसा है भारी. श्री गुरुदेव दत्त. आणि आता आपण जातोय रोपवेने खाली. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. जय गिरणारी. नाही माझ्या बॅगेत आहे. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जेव्हा गर्दी असते तेव्हा रोपवे मध्ये जवळपास 4-5 जण तरी असतात. 6 असतात. आता गर्दी नाही. म्हणजे जातानाही आम्ही 2घच होतो आणि येतानाही 2घच. स्पेशल केलंय आम्ही रोपवे ह्यावेळेस. आणि आता हे जैन मंदिर आहे. आता हे इकडे दिसतंय का व्हिडिओ मध्ये. मस्त छान. देव दत्त. अरे खाली ते खाली शिवलिंगाचं बोलत. हे आहे जैन मंदिर. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. मस्त वाटतंय. जेव्हा पावसाळा असतो किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर असतो तेव्हा देखील ह्या ठिकाणी खूप हिरवळ असते. खूप छान वाटतं तेव्हा तर खूप छान. आणि असे ह्या सीझन मध्ये सुद्धा जर तुम्ही पहाटे आलात म्हणजे अगदी 4-5 वाजता किंवा सूर्योदय असतो तेव्हा देखील ह्या ठिकाणाहून सूर्योदय पाहायला खूप सुंदर दिसतं. अगदी छान वाटतं. आणि ढग अक्षरशः खाली आलेले दिसतात. एवढं छान वाटतं. खूपच सुंदर. मस्त. अगदी निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. आणि तेवढंच त्याचं महत्व आहे दत्तात्रयांचं. दत्त शिखरावर जरूर या. महाराजांना विनंती करा. महाराज नक्कीच तुम्हाला गिरणारी आणतीलच. जय गिरणारी तेरा भरोसा है भारी. श्री गुरुदेव दत्त. गिर जंगल आहे हे. व्हिडिओ मध्ये हवं तसं शूट होत नाही पण जेवढं शक्य झालं तेवढं मी दाखवते. पण प्रत्यक्षात तर ते खूप घनदाट असं जंगल दिसतंय. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता
दत्ता अवधूता तुम्ही कधी होईनार, कधी होईनार मला कुरवपुरी नेणार. आता महाराज कुरवपूर आणि नरसोबावाडी लवकरात लवकर घेऊन जा आम्हाला. जय गिरणारी. लवकर. आणि पुन्हा गिरणारला तर कायमच बोलवणार आहेत ना महाराज तुम्ही, कायमच आम्हाला बोलवत राहा. लव यू. जय गिरणारी तेरा भरोसा हे भारी. श्री गुरुदेव दत्त. आणि आता आपण इथे उतरणार आहोत. जय गिरणारी, जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. जय गिरणारी, जय गिरणारी. गुरुदेव दत्त. जय गिरणारी. आणि आता ह्या ठिकाणी अतिशय छान असं मस्त. वाव, हे काय तोरण आहे ना? दरवाजे के ऊपर जो आते हैं ना. हा हा. सुंदर अशी तोरण आहेत. कवडी लावलेली आहेत. छान मस्तच आहे. हे काय पर्स. श्रीकृष्ण राधे राधे. वाव, कृष्ण कृष्ण कृष्ण. तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर असे फ्रेम आहेत. आणि आता आपण जिथे आलेलो आहोत तर हे आहे गिरनार गुरु शिखराचं दर्शन झाल्यानंतर रोपवेने जेव्हा आपण खाली उतरतो तर रोपवेने खाली आल्यानंतर या ठिकाणी छान छान अशी दुकानं आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला काही खायचं वगैरे असेल, ब्रेकफास्ट वगैरे काही हवा असेल तेही आहे. छान असं जेवणाचं आहे की नाही ते नाही माहिती मला, पण स्नॅक्स वगैरे मिळू शकतात. श्री गुरुदेव दत्त. आणि सुंदर सुंदर अशी तोरणं आहेत मस्त. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. महाराजांच्या आशीर्वादाने सुंदर असं दर्शन झालं. आणि आता आम्ही रोपवेने आलो आणि रोपवेने आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही चहा, कॉफी वगैरे किंवा काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात. अतिशय छान असं हे ठिकाण आहे. आणि आता आम्ही इथे बसलोय. जय गिरणारी. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं. महाराजांनी दर्शन दिलं. धन्य झालो. मस्त वाटतंय. तर छान असं दर्शन झालं. मस्त वाटतंय. खूप आनंद होतोय. पुन्हा पुन्हा असंच महाराजांनी आम्हाला सारखं गिरनारला बोलवत राहावं. माझं बाळ, आमचा छोटा गिरणारी घरी आहे, पण जेव्हा पुढच्या वेळेला येऊ तेव्हा तोही आमच्यासोबत नक्कीच असेल. असं पहिल्यांदा झालं की गिरनारला आलो आणि अथर्व घरी आहे. पण ठीक आहे, महाराजांपर्यंत त्याचा नमस्कार मी पोचवला. आणि दत्त महाराजांच्या कृपेने छान अशी गिरनार यात्रा झाली. तर गिरनार परिक्रमा 2022 त्याचबरोबर गिरनार परिक्रमा 2023चे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही जरूर पहा. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी. जय गिरणारी. गुरुदेव दत्त 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 दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया लवकरच छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी.